कवटेसार नदीपात्रात पोत्यात भरलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला। घातपाताच्या संशयाने पोलिसांची तपास चक्रे गतिमान। कवटेसार तालुका शिरोळ येथील हद्दीत वारणा नदीपात्रात अंदाजे 60 ते 70 वयाच्या महिलेचा पोत्यात भरलेला पाण्यात फुगलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला। इचलकरंजीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, जयसिंगपूर पोलीस उप अधीक्षक डॉ. रोहिणी सोळंके, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, दानोळी प्राथमिक आरोग्य अधिकारी सौ एन मोघे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी तपासाच्या दृष्टीने सूचना केल्या। मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की आज शुक्रवार सकाळी 11च्या दरम्यान कवटेसार येथील वारणा नदीपात्रात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत शेती पाणीपुरवठा करणाऱ्या नदीतील विद्युत मोटारीच्या पाईपला अडकून थांबलेले व या पोत्यातून दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले। पोलीस पाटील प्रशांत नेचकर यांनी याची माहिती जयसिंगपूर पोलिसांना दिली। तातडीने घटनास्थळी पोलीस अधिकारी व पोलिसांची टीम दाखल होऊन बांधलेल्या अवस्थेतील पोते नदीपात्रातून बाहेर काढले असता 60 ते 70 वयाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला। घटनास्थळी पंचनामा करण्यात आला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी घातपाताचा संशय व्यक्त करीत तपासाची चक्रे गतिमान केली आहेत। तसेच या वयाच्या महिला बेपत्ता असतील तर संबंधित नातेवाईकांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे।